वंदे मातरमच्या कथित अवमानावरून धुळ्यात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाले। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरम सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इतरांशी संवाद साधल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या कथित अवमानाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन करत निषेध नोंदवला। राष्ट्रीय गीताचा अवमान हा नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसंच राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रकरणी सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी काल वंदे मातरम या गीताचा अपमान केला आहे। वंदे मातरम हे गीत चालू असताना त्यांनी शिस्तभंग केली आहे, त्यांनी संवाद साधला आहे। वंदे मातरम हे नुसतं शब्द नसून हा भारताचा 140 कोटी जनतेचा एक अभिमान आहे आणि या 140 कोटी जनतेचा अपमान झालेला आहे। नुसता 140 कोटी जनतेचा नाही, स्वातंत्र्य सैनिकांचा, क्रांतिवीरांचा अपमान झालेला आहे। ज्या पक्षाने 40 वर्ष सत्ता भोगली वंदे मातरम या शब्दावर, वंदे मातरम हा शब्द पुढे घेऊन सत्ता भोगली, तरी त्यांना वंदे मातरमचा इतका म्हणजे क्रोध होता आणि त्यांनी ते गाणं बंद करायला लावलं। या सोनिया गांधीवर 1971 या कलमानुसार ॲक्ट लागू व्हायला पाहिजे। या ॲक्टमध्ये 3 वर्ष तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाई आहे। राज्यभरामध्ये आंदोलन याच पद्धतीने चालू करणार आहे आणि होत आहे आणि या सोनिया गांधीवर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, जेणेकरून 140 कोटी जनतेचा अपमान हा परत कोणी करण्याची हिंमत करायला नको। भारतीय जनता युवा